नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, तलाठी भरती 2019चे आपले जरा झालेले जे पेपर होते 2019 वर्षी ते आपली सिरीज चालू आहे। तर या अगोदर आपण एकूण 16 पेपर कव्हर केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याचप्रमाणे आज आपण इथे कधीचा 20 जुलै 2019चा सकाळच्या 10च्या सत्रातील म्हणजे शिफ्ट 1चा आज आपण ते पेपर पाहणार आहोत, ज्यामध्ये त्याचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर या भाग 1 मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर तुमची जी आत्ता येणारी तलाठी भरती आहे तर त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तसे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहावं त्या आजच्या या आपल्या भाग 1 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे काय दिले, इंग्लिश ग्रामरवरती आहे। आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ कंपाऊंड सेंटेन्स। मी खाली आता 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, त्यात तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य ज्याला आपण म्हणतो ते कोणतं आहे ते ओळखायचं आहे। तर पहिलं वाक्य काय, आय सॉ द पिग्स फ्लाइंग, म्हणजे मी पाहिलं की डुक्कर जे आहेत तर ते उडत आहेत। इन द स्काय म्हणजे ते काय आकाशामध्ये झेप घेत आहेत किंवा उडत आहेत। अँड वंडर्ड अबाउट दोज पिग, वंडर्ड म्हणजे काय, मला त्या डुकरांबद्दल ते जे उडत आहेत आकाशामध्ये यांच्याबद्दल मला आश्चर्य वाटले किंवा नवल वाटले म्हणतो वंडर्ड। मग इथे अँडने जे आहेत तर ती 2 वाक्य जोडलेली आहेत। तर अँडने जोडलेली अँड बटने जोडलेली वाक्य कशामध्ये येतात तर ती कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतात। म्हणजे हे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं कंपाऊंड सेंटेन्स असेल। दुसरं काय, एक साधं वाक्य आहे, आय वेंट होम, मी घरी आलो, पण हे कंपाऊंड सेंटेन्स असेल। तिसरं काय, आय टोल्ड माय मदर अबाउट माय फ्लाइंग पिग्स, म्हणजे मी घरी आलो आणि आईला सांगितलं मी जे उडणारे जे पिग्स पाहिले त्याबद्दल मी आईला सांगितले। तर हे देखील साधं सिंपल वाक्यामध्ये येतं। तिसरं काय, बट शी डिड नॉट बिलीव्ह मी, मग तिला काय विश्वास माझ्यावरती झाला नाही, मी जे काही सांगत आहे की जे आत्तापर्यंत जे घडलं ते सांगितले त्याबद्दल तिला विश्वास झाला नाही। टू स्टॉप ड्रीमिंग अबाउट द, म्हणजे तिने मला काय सांगितलं, तू स्वप्न पाहणं बंद कर। अबाउट द स्टोरीज विच आय हॅड जस्ट रीड, म्हणजे तू आत्ता ज्या स्टोरी ज्या आत्ता वाचलेल्या आहेत तर त्याबद्दल स्वप्न पाहणं बंद कर अशी आई म्हणत होते। म्हणजे आईचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता। पण हे देखील कंपाऊंड सेंटेन्समध्ये येणार नाही, फक्त ऑप्शन 1 मध्ये दिले ती 2 वाक्य जी अँडने जोडलेली आहेत म्हणून ते कंपाऊंड सेंटेन्समध्ये येईल। ऑप्शन 1 जे आहे त्याचं आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, पुढील शब्दाचे लिंग ओळखा बर्फ। तर आता लिंग आणि वचन यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये आता TCS पॅटर्नमध्ये प्रश्न विचारण्यात येत आहेत। तर बर्फ, बर्फ आपण काय म्हणतो, ते बर्फ देखील म्हणतो किंवा तो बर्फ म्हणतो। म्हणजे ते बर्फ आणि तो बर्फ, म्हणजे ते बर्फ आता 4-5 जर बर्फ येत असेल तर ते बर्फ म्हणतो। बर्फचं एक वचन आणि एक वचन एकच असतं, ते बर्फ आणि तो बर्फ, म्हणून हे कशामध्ये येतं तर ते दोन्ही लिंगामध्ये आपण वापरू शकतो, म्हणजे आपण उभयलिंगी म्हणतो। बर्फ हा शब्द कशामध्ये येतो तर उभयलिंगी, लक्षात घ्या, पुल्लिंगी नाही, स्त्रीलिंगी नाही, नपुंसकलिंगी आहे, तर ते चौथं म्हणजे उभयलिंगीमध्ये येतो। ते बर्फ देखील म्हणतो आपण आणि तो बर्फ देखील म्हणतो, म्हणजे हे उभयलिंगीचा प्रकार असेल। पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स। तर ते काय झालं, हिंदुइझम म्हणजे हिंदुत्व, डॅश डॅश द मोस्ट प्रॅक्टिस्ड रिलिजन इन इंडिया दो मेनी पीपल डॅश डॅश अदर रिलिजन्स ॲज वेल। म्हणजे आपण काय म्हणतो, हिंदुइझम इज द मोस्ट प्रॅक्टिस्ड रिलिजन इन इंडिया, म्हणजे काय, म्हणजे सर्वात जास्त पाळणारा जाणारा तो धर्म आहे भारतामधील कोणता आहे तर तो हिंदू आहे असं म्हणतो। मोस्ट प्रॅक्टिस रिलीजन म्हणजे काय, सर्वात जास्त पाळला जाणारा तो हिंदू धर्म आहे आपल्या भारतामधील। हे ते मग काय नाही ते इज येईल। आता पुढे काय दिले वाक्य, दो मेनी पीपल डॅश डॅश अदर रिलिजन्स ॲज वेल, म्हणजे तिथे अजून काय करतात, भारतामध्ये अजून सुद्धा अनेक जाती धर्माचे लोक राहतात म्हणून दे फॉलो अदर रिलिजन्स ॲज वेल, म्हणजे दो मेनी पीपल डॅश डॅश फॉलो अदर रिलिजन ॲज वेल, म्हणजे दुसऱ्या म्हणजे धर्माचे देखील काही लोक जे आहेत तरी ते पालन करतात। म्हणजे आपल्या भारत कसं आहे, सर्व धर्मनिरपेक्षता राष्ट्र आहे, यामध्ये सर्व धर्मांना समान भाव म्हणजे समान दर्जा आहे। म्हणजे कोणीही कोणताही धर्मात प्रवेश करू शकतो, धर्माबद्दल भेदभाव केला जात नाही, धर्मनिरपेक्षता आपलं राष्ट्र आहे भारत। मग हिंदुइझम इज द मोस्ट प्रॅक्टिस्ड रिलिजन इन इंडिया दो मेनी पीपल फॉलो अदर रिलिजन्स ॲज वेल, म्हणजे दुसरे लोक काय करतात, इतर धर्मांचा देखील फॉलो करतात। म्हणजे इज आणि फॉलोज नाही येणार तर इज आणि फॉलो येणार, फक्त काय ना इज आणि फॉलो अदर रिलिजन्स ॲज वेल। मेनी पीपल इथे अनेक वचन आले, त्यामुळे मेनी पीपल ह्याला आपण एक वचन म्हणजे तिचं पुढचं जे क्रियापद वापरतो तर त्याला यस प्रत्यय लावत नाही आपण, म्हणजे फॉलो अदर रिलिजन ॲज वेल, म्हणजे इज आणि फॉलो हे करेक्ट इथे वर्ब येतील। पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स। मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आता योग्य आपल्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजे त्याला आपण काय विशेषण म्हणतो, योग्य विशेषणाचा वापर करायचा। काय दिले, द मोबाईल फोन इज अ रिसेंट इन्व्हेन्शन, म्हणजे आत्ताच मोबाईल फोन तुम्हाला माहिती आहे आत्ताच्या काळातील एक असं महत्त्वाचं असं
इन्व्हेन्शन म्हणजे शोध आहे मोबाईल फोन म्हणजे इज अ रिसेंट इन्व्हेन्शन. डॅश डॅश कॅन बी ॲज अनोईंग ॲज इट इज युजफुल. म्हणजे काय म्हणतो विच कॅन बी ॲज अनोईंग म्हणजे ते त्रासदायकसुद्धा आहे, त्रासदायकसुद्धा असू शकतो ॲज इट इज युजफुल. आणि ते कसं आहे म्हणजे आपल्याला फायदासुद्धा आहे त्याचा आणि काही तोटेसुद्धा आहेत म्हणतो. आणि ते त्रासदायकसुद्धा आहे आणि ते म्हणजे आपल्याला मदतसुद्धा करू शकतो. मी मोबाईल तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो विच कॅन बी ॲज अनोईंग. अनोईंग म्हणजे काय त्रासदायक. ॲज इट इज युजफुल म्हणजे तो युजफुलसुद्धा आहे. द मोबाईल फोन इज अ रिसेंट इन्व्हेन्शन विच कॅन बी ॲज अनोईंग ॲज इट इज युजफुल. म्हणजे अनोईंग पण आहे पण ते युजफुल पण आहे म्हणतो. म्हणजे विच येणार ते काय ना विच कॅन बी ॲज अनोईंग येणार ते. म्हणजे ऑप्शन ए आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न. तर प्रश्न काय आहे 12, 15 आणि 18ने अचूकपणे विभाज्य असेल अशी 6 अंकी संख्या कोणती आहे. मग आता खाली 6 अंकी 4 संख्या दिल्या आहेत त्या तिन्ही संख्येला 12, 15 आणि 18ने भाग घ्यायला पाहिजे. तर 12, 15, 18. तर आता 12ने कधी भाग जातो जेव्हा त्या संख्येला 2ने व 6ने भाग जात असेल तर त्याला काय जातो 12ने भाग जातो. तर आता 6ने भाग जाण्यासाठी 2ने आणि 3ने भाग घ्यायला पाहिजे. म्हणजे 2ने आणि 3ने जर भाग जायचा असेल तर 6ने जातो आणि 6ने जर भाग जात असेल तर त्याला 12ने जातो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं पहिल्या पर्यायामध्ये यांच्या सर्व अंकाची बेरीज जर केली तर ते 8ने किती 9 3च्या पटीत येते. म्हणजे 3ने जर याला भाग जातो पण शेवटी 0 आहे म्हणून याला 2ने जातो. म्हणजे 3ने 2ने जातो म्हणून 6ने जातो. मग 6ने जर 2ने जात असेल तर याला 12ने भाग जाईल. म्हणजे ही 12ची कसोटी आहे. त्याप्रमाणे आता इथे 15 आहे. तर 15ला काय 3ने आणि जर 5ने जर त्या संख्येला भाग जात असेल तर 15ने जातो. तर आत्ताच आपण पाहिलं 3ने तर जातोय. मग शेवटी 0 किंवा 5 असेल तर 5ने जातो. म्हणजे 5ने देखील जाणार आहे याला भाग. म्हणजे याला 15ने देखील पहिल्याला भाग जाणार आहे. त्याप्रमाणे आता 18ने कधी भाग जातो ज्या संख्येला 3 संग 18 म्हणजे 3, 2 आणि 6 म्हणजे 3 संग 18 आहे. 3 किंवा 2 3ने 2ने तर जातोय आणि 6ने जातोय. म्हणजे 6ने आणि 3ने जर भाग जात असेल तर त्याला 18ने भाग जातो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं ऑप्शन 1 मध्ये याला काय म्हणजे ऑप्शन 1 मध्ये तुम्ही म्हणू शकता की याला म्हणजे भाग जातोय अचूकपणे. इथे जर तुम्ही पाहिलं 12ने जर तुम्ही भागून घेतलं तरी भाग पूर्ण जाणार आहे. 15ने भागलं तरी जातो 18ने भागलं तरी जातो. म्हणजे 6 अशी 6 अंकी संख्या कोणती असणार आहे ती 10,80,000 असणार आहे. तर कशामध्ये तर ऑप्शन ए मध्ये त्याचं आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न. रौनक राधवानी यांनी 2018 या वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर हे शीर्षक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये जिंकलेले आहे. तर रौनक राधवानी याने बुद्धिबळाशी संबंधित खेळाडू आहे. तर तो खेळ आणि खेळाडू या संबंधित तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्यावर आत्ता तुम्हाला येणारी तलाठी भरती आहे त्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्सवर विचारला जाऊ शकतो प्रश्न. रौनक राधवानी जो आहे तर त्याला 2018 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर हे शीर्षक जे आहे तर ते बुद्धिबळाशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय मार्षक हे शीर्षक त्याला बुद्धिबळ क्षेत्रामध्ये जिंकल्यामुळे मिळालेलं होतं. कोणाला रौनक राधवानी याला. पुढील प्रश्न. रामसर पाणथळ जागा हरित तलाव हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. तर रामसर पाणथळ जागा हरित तलाव जे आहे तर ते पंजाब या राज्यामध्ये आहे. कुठे पंजाब या राज्यामध्ये आहे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न. पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा. तर आता इथे वाक्य काय दिले बाईंनी वर्गात सांगितलेल्या सूचना सगळ्यांनी व्यवस्थित ऐकल्या. व्यवस्थित ऐकल्या ह्याला आपण कोणता वाक्यप्रचार वापरतो तर कान देऊन ऐकणे म्हणतो. म्हणजे व्यवस्थित किंवा लक्षपूर्वक ऐकणे म्हणतो त्याला आपण. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर इथे सगळ्यांनी व्यवस्थित ऐकल्या सूचना म्हणजे कान देऊन ऐकल्या म्हणतो. पुढील प्रश्न. रिकाम्या जागी योग्य जोड शब्द लिहा. तर इथे काय दिले सणासाठी मुली टिंब तयार होतात. तर आता मुलींना जर हा प्रश्न आलाच पाहिजे तर मुली कशा तयार असतात सणासाठी तर नटून थटून तयार होतात. कशा मिळून मिसळून नाही, दमून भागून नाही, हसून खेळून नाही, पण नटून थटून जे आहे तर सणासाठी मुली तयार होतात. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न. पुढील वाक्यामध्ये योग्य ते अव्यय घाला. मग योग्य अव्ययाचा प्रकार इथे आपल्याला म्हणजे इथे घालायचं आहे. तर गरज सोरोनी काय म्हणतो नि वैद्य मरो. म्हणजे काय एखादी व्यक्ती काय करते गरजेपुरती जवळ येते आणि गरज संपली की निघून जाते. म्हणजे गरज सोरोनी वैद्य मरो तेव्हा आपण हे वाक्य किंवा म्हण वापरतो. गरज सोरोनी वैद्य मरो. मग इथे नि येईल इथे रिकाम्या जागी. ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. म्हणजे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर वाक्य काय दिलेलं आहे इथे जन्माचा सोहळा नाही की मरणाचे दुःख नाही. तर जन्माचा सोहळा नाही की मरणाचे दुःख नाही. तर इथे मरणाचे दुःख नाही आणि जन्माचा सोहळा नाही ही दोन्ही प्रधान वाक्य आहेत आणि ते कीने जोडले. तर कीने जोडलेली जी प्रधान वाक्य असतात दोन
तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला संयुक्त वाक्य म्हणतो. म्हणजे हे कसं आहे, तर संयुक्त वाक्याचा हा प्रकार आहे. हे विकल्पबोधक हे वाक्य आहे, तर त्याने जोडलेले जे वाक्य आहे तर ते संयुक्त वाक्यामध्ये असतं. म्हणजे की, अथवा, किंवा यांनी जे जोडलेली वाक्य आहेत तर दोन प्रधान वाक्य, त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. पुढे प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तर किरकोळ, किरकोळच्या विरुद्धार्थी काय असतं, तर आता बाजारात तुम्ही ऐकलं असेल किरकोळ वस्तू आणि ज्याची किंमत वाढलेली असते त्याला आपण काय म्हणतो, घाऊक वस्तू म्हणतो. किरकोळच्या विरुद्धार्थी काय असतं, तर घाऊक असतं. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपले आन्सर असेल, किरकोळच्या विरुद्धार्थी घाऊक असेल. पुढे प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य आपल्याला विशेषणाचा वापर करायचा आहे. तर इथे काय दिले, फॉर सेंचुरीज म्हणजे शतकानुशतके म्हणतो आपण. रोम वाज दी, म्हणजे रोम कसा होता, रोम वाज दी डॅश डॅश पॉवर इन द मेडिटेरेनियन. तर मेडिटेरेनियन म्हणजे त्याला आपण भूमध्य समुद्र म्हणतो, म्हणजे भूमध्य समुद्र. तर तो कसा होता, रोमन वाज द सुप्रीम पॉवर होती, म्हणजे काय, सर्वोच्च त्याच्याकडे शक्ती होती रोमन या देशाकडे. संपूर्ण जर वाक्याचा जर आपण अर्थ घेतला तर शतकानुशतके रोम ही भूमध्य सागरातील, तर भूमध्य सागर म्हटले जाते मेडिटेरेनियनला, हे लक्षात ठेवा. तर शतकानुशतके रोम ही भूमध्य सागरातील सर्वोच्च शक्ती होती असं आपण म्हणतो. म्हणजे सुप्रीम येणार आहे ते, सुप्रीम पॉवर, सर्वोच्च शक्ती. पुढील प्रश्न, पुढील वाक्यांमध्ये विशेषण ओळखा. तर इथे काय दिले वाक्यात, चौकोन कधी वर्तुळाकार असू शकेल का. तर आता इथे नाम कोणता आहे, चौकोन आहे. तर चौकोनाबद्दल विशेष माहिती काय सांगितले, तर चौकोन कधी वर्तुळाकार असू शकतो का. मग चौकोनाला वर्तुळाकार असू शकतं का याची तुलना केली, मी त्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे. वर्तुळाकार काय असेल तर यातलं विशेषण असेल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर इथे काय झालं, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. मग योग्य डिटर्मिनरचा आपल्याला वापर करायचा आहे. तर वाक्य काय आहे, देअर इज नॉट डॅश डॅश मिल्क लेफ्ट इन द जग. मग आता ह्या जगमध्ये भरपूर मिल्क राहिलेलं नाही म्हणतो आपण. म्हणजे इथे काय येणार, तर डॅश डॅश इज नॉट म्हणलं इथे, म्हणजे इथे शिल्लक नाही म्हणतो आपण. म्हणजे मच, म्हणजे जास्त दूध शिल्लक नाही या जगमध्ये म्हणतो. मग इथे काय येईल, तर मच येईल, काय मच मिल्क येणार. देअर इज नॉट मच मिल्क लेफ्ट इन द जग, म्हणजे इथे कशामध्ये, तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे भांड्यात भरपूर दूध शिल्लक नाही म्हणतो. म्हणजे भांड्यात भरपूर दूध जे आहे ते शिल्लक नाही आहे. मच मिल्क येतं इथे, मोर येतं, पण ते फ्यू येत नसतं, फक्त इथे काय ना मच येणार. तर मेनी कशा संख्येत मोजता येण्यासाठी वापरतो, म्हणजे मेनी तर येणार नाही. आणि फ्यू म्हणजे दूध, म्हणजे फ्यू असं आपण म्हणत नाही दुधाला. देअर इज नॉट मच मिल्क लेफ्ट इन द जग. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, दोन चुलत भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 756 आहे. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल. तर हे आपलं साधं एक म्हणजे समीकरण त्यातून तयार करायचं व त्याचं 4 वर्षानंतर वयाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. तर ते कसं काढतो आपण, तर इथे तुम्ही पाहू शकता, दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. म्हणजे त्यांची वय काय असणार आहे, तर आजची एक्स प्रमाणात घेतली तर 7x व 3x ही दोघांची वय असणार आहेत, कारण गुणोत्तर 7:3 आहे. आणि दोघांच्या वयाचा गुणाकार काय आहे, 756 आहे. म्हणजे 7x गुणिले 3x व 756 असं आपण म्हणू शकतो. 7 3 किती 21 आणि हे x वर्ग, 21 x वर्गाबरोबर 756 आलं. मग x वर्ग बरोबर काय होईल, हे 21 तिकडे 756ला भागाकारात जाईल. मग x वर्ग बरोबर काय आलं, 21 जर भागलं 756 तर ते 36 येतं. x वर्ग बरोबर 36 आलं. 36 कशाचा वर्ग आहे, 6चा, म्हणजे x बरोबर किती आलं, 6 आलं. आता त्यांचे वय काय होणार आहेत, मग आजची वय 7x म्हणजे 7 गुणिले 6 42 व 3x म्हणजे 3 गुणिले 6 बरोबर 18. मग आणखी 4 वर्षांनी गुणोत्तर काढायचं आहे. मग वयाचे गुणोत्तर काय होणार, आणखी 4 वर्षांनी. आजचं वय 42 अधिक 4 वर्षांनी 4 भागिले आजचं वय 18 अधिक 4 म्हणजे 42 4 46 भागिले 22. तर किती, 23 दूनी 46 आणि 11 दूनी 22 म्हणजे 23/11 किंवा 23/11 हे त्या दोघांचं 4 वर्षानंतरचं वयाचं गुणोत्तर असेल. म्हणजे आपलं आन्सर काय असेल, तर इथे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे 23/11, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, ए हा बी या कामगारापेक्षा तिप्पट चांगला आहे. म्हणजे एची कार्यक्षमता कशी आहे, बीच्या तिप्पट आहे असं दिलेलं आहे कार्यक्षमता. तर आणि त्यामुळे त्याला काम पूर्ण करण्यासाठी बीपेक्षा 60 दिवस कमी लागतात. त्यामुळे काय, एची कार्यक्षमता काय आहे, तर बीपेक्षा तिप्पट आहे. त्यामुळे काय करतो, ए जो आहे तर तो बीपेक्षा 60 दिवस कमी दिवसात लागतात. मग बीला जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा 60 दिवस कमी एला लागतात. दोघांनी जर एकत्र काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील असं आपल्याला काढायचं. म्हणजे दोघांनी मिळून जर ते काम केलं तर तेच काम ते किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे,
तर आता इथे तुम्ही पाहू शकता ए हा बी या कामगारापेक्षा तिप्पट चांगला आहे. म्हणजे ए बरोबर 3B. मग एची काय ही मग हे बीला जर इकडं आणलं तर ए भागिले बी बरोबर काय 3/1. म्हणजे 3 ही काय झाली एची कार्यक्षमता झाली काम करण्याची आणि बीची कार्यक्षमता काय आहे तर 1 आहे. तर एला काम करण्यासाठी बीपेक्षा काय दिले 60 दिवस कमी लागतात असं म्हटलेलं आहे. जर समजा इथे जर आपण एला काम करण्यासाठी 100 दिवस लागतात असं जर म्हटलं तर मग बीला काम करण्यासाठी काय एपेक्षा 60 दिवस जास्त. म्हणजे एला जर 100 दिवस लागत असतील तर बीला 60 अधिक 100 दिवस लागतील. तर आता एला लागणारे दिवस माहिती आहेत, बीला लागणारे दिवस माहिती आहेत. म्हणजे एचे काम आणि बीचे काम आपल्याला काढता येईल. तर एचे काम काय होणार आहे, एची कार्यक्षमता किती आहे 3 आणि एला लागणारे दिवस किती आहेत 100. म्हणजे 3x ही एची कार्यक्षमता आणि बीची कार्यक्षमता बरोबर काय येणार आहे तर 1. बीला किती 1 कार्यक्षमता आहे ना त्याची, इथे 1 पाहिलं. मग 1 गुणवले हे किती 100 अधिक 60 दिवस लागतात. म्हणजे हे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे 3x बरोबर हे 60 अधिक 100. मग हे 3x मधून 100 गेले, राहिले किती 2x बरोबर 60 राहिले. मग 1 बरोबर 60 भागिले 2 आलं. 1 बरोबर किती आलं 60 भागिले 2 म्हणजे 30 आलं. मग 1 काय आहे तर एला लागणारे दिवस आले तर आपल्याला 30 दिवस लागतात. एला जर 30 दिवस लागतील तर बीला किती दिवस लागतील एपेक्षा 60 दिवस जास्त. म्हणजे 30 अधिक 60 म्हणजे 90 दिवस काय लागणार आहेत तर हे बीला लागणार आहेत. दोघे मिळून ते काम काय करतील तर एकूण लागणारे दिवस दोघांचे भागिले दोघांची एकूण कार्य म्हणजे एकूण किती झाले 90 दिवस झाले. म्हणजे 90 भागिले दोघांची कार्यक्षमता 3 अधिक 1 4. म्हणजे 4 जर 90ला भागलं तर ते किती येतं 22.1/4 येतं. म्हणजे दोघे जे आहेत तर ते काम किती 22.1/2. म्हणजे 2/4 येतं. ते 2/4ला 1/2 आपण लिहू शकतो. म्हणजे 22.1/2 दिवसात काय करतील ते दोघे मिळून ए आणि बी ते काम संपवतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे 22.1/2 दिवस दोघांना मिळून लागतील. पुढील प्रश्न तर इथे काय दिले अकबराला उंची अत्तरे आवडत. याची उंची या शब्दाचा इथे अर्थ आपल्याला ओळखायचा. तर उंची म्हणजे काय महागडी म्हणतो किंवा त्याला आपण मौल्यवान म्हणतो. म्हणजे उंची अत्तरे आवडत म्हणजे कशी मौल्यवान जी अत्तरे आहेत तर ती काय अकबराला आवडत होती. म्हणजे अकबराला उंची अत्तरे आवडत. उंची म्हणजे कशी मौल्यवान जी अत्तर आहे तर ती अकबराला आवडत होती. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न चूज दी अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य पंक्च्युएशनचा वापर करायचा आहे. तर ते काय दिले यू नो आय ईट अ लॉट ऑफ फ्रूट्स मँगो ॲपल अँड ऑरेंज आर माय फेवरेट. तुला माहिती आहे की मला खायला खूप फळे आवडतात. जसे की मँगो नंतर आता इथे कॉमा पाहिजे, ॲपल नंतर कॉमा पाहिजे, ॲपल नंतर नाही मँगो ॲपल अँड ऑरेंज. तर आय ईट अ लॉट ऑफ फ्रूट्स नंतर आता इथे सेमी कॉलन पाहिजे. काय आता पुढे आपण तपशील देतोय ना काय काय आवडतात तर मँगो ॲपल आणि ऑरेंज. मग इथे सेमी कॉलन यायला पाहिजे. तर इथे एकमध्ये तर इथे दिलेलं नाही, मग हे तर चुकीचं ठरतं. त्याप्रमाणे इथे फुल स्टॉप दिला. इथे ऑप्शन बीमध्ये सुरुवातीचं कॅपिटल नाही त्यामुळे हे देखील चुकीचं ठरतं. सीमध्ये तुम्ही पाहिलं तर यू नो नंतर इथे कॉमा आहे बरोबर आहे. आय ईट अ लॉट ऑफ फ्रूट तर इथे तपशील दिलेला आहे चिन्ह सेमीकॉलन. तर मँगो ॲपल अँड ऑरेंज आर माय फेवरेट्स म्हणजे ते 3 फळे माझी फेवरेट आहे. ऑप्शन सीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर योग्य इथे विरामचिन्हाचा वापर दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. तर ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट म्हणजे कर्त्याशी सहमत असणारं क्रियापद तुम्हाला इथे ओळखायचं आहे. तर कर्त्याशी सहमत असणारं घ्यायचं आहे. तर ते थ्रू आउट द सेमिनार संपूर्ण सेमिनार होईपर्यंत शी केप्ट क्वाईट म्हणजे ती शांत बसली अँड डिड नॉट डायड अ शोवर. ती शांत बसली आणि तिने काय इथं आता डीड आले. डीड नंतर आता पुढे काय घेतो आपण इथे हे जर भूतकाळ असं पुढचं जे म्हणजे स्पीक येणार आहे ते डिड नॉट स्पीक अ वर्ड. मग तिने एकही शब्द उच्चारला नाही. संपूर्ण जे सेमिनार जो होता तर ती संपूर्ण सेमिनार होईपर्यंत शांत राहिली आणि तिने एकही शब्द बोलली नाही म्हणजे उच्चारला नाही म्हणतो. मग ते स्पोक येणार नाही तर इथे स्पीक येईल. काय येईल स्पीक येईल. ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे स्पीक. आणि तिने एकही शब्द बोलला नाही. तर इथे काय ना थ्रू आउट द सेमिनार शी केप्ट क्वाईट अँड डिड नॉट स्पीक अ वर्ड. एकही शब्द तिने बोलला नाही. मी इथे स्पीक येईल. पुढील प्रश्न रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. तर आता इथे 12 आणि 15 यामध्ये कितीचा फरक आहे तर 3चा फरक आहे. त्याप्रमाणे 15 आणि 25 इथे 10चा फरक आहे. त्याप्रमाणे 25 आणि 42 इथे 17चा फरक आहे. त्याप्रमाणे इथे 42 आणि 66 इथे 24चा फरक आहे. 66 आणि 97मध्ये 31चा फरक आहे. तर त्या फरकमध्ये पाहिलं 10 आणि 3मध्ये 7चा फरक आहे.
17 आणि 10मध्ये 7चा फरक आहे. 17 आणि 24मध्ये 7चा फरक आहे. 24 आणि 31मध्ये 7चा फरक आहे. 7-7च्या फरकाने हे फरक वाढत चाललेत. मग 31 आणि 7 पुढे किती येणार? 38. मग 97 आणि येणारी पुढची संख्या यामध्ये 38चा फरक पाहिजे. मग पुढची संख्या काय असणार आहे? तर 97 अधिक 38. तर 97 अधिक 38 केलं तर ते 135 येतं. मग पुढे येणारी संख्या काय असणार आहे? तर ती 135 असेल. पुढील प्रश्न, पुढील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. तर दिलेल्या वाक्याचा नकारार्थी करायचा आहे. तर वाक्य काय आहे? गरीब व्हावे असे कोणाला वाटते? तर आपण याचं नकारार्थी कसे करतो? गरीब व्हावे असे कोणालाही वाटत नाही म्हणतो. काय म्हणतो? गरीब व्हावे असे कोणाला वाटते? तर कोणालाही वाटत नाही. त्याचं निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य असेल ऑप्शन डी. पुढील प्रश्न, जानेवारी 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिंबटिंब येथे आयोजित न्यू इंडिया यूथ कॉन्क्लेव्हला संबोधले होते. तर कोठे? तर सुरत गुजरात येथे जानेवारी 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित न्यू इंडिया यूथ कॉन्क्लेव्हला संबोधले होते. तर कुठे? सुरत गुजरात येथे. पुढील प्रश्न, अनेक वचनांचे एक वचन करा. तर इथे आता हे अनेक वचनाचं वाक्य दिले. हिरवे हिरवे गालगालीचे हरित तृणांच्या मखमलीचे. तर आता हिरवा हिरवा गारगालीच्या असं येईल आणि हरित तृणाच्या मखमलीचा येणार. तर कारण हे एक वचन करायचं आहे. म्हणजे ऑप्शन ए मध्ये जर तुम्ही पाहिलं, हिरवा हिरवा गारगालीच्या हरित तृणाच्या मखमलीचा. म्हणजे बाकी जर इथे मखमलीचे अनेक वचन आहे, मखमालीचे येणार नाही, मखमालींचे येणार नाही. तर मखमालीचा हे येईल. ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, 100 वर्षामध्ये किती लीप वर्षे असतात? तर हे तुम्ही लक्षात ठेवा. 100 वर्षात आता तुम्ही काय म्हणा, 100 भागिले जर 4 केलं तर किती येतं? 25 चौक 100 म्हणजे 25 लीप वर्ष असतील. तर 100 हे लीप वर्ष नसतं. तर मग 400च्या पटीतली शतकामध्ये जे आहे तर ते 400च्या पटीत असणारी लीप वर्ष असतात. म्हणजे इथे 100 सोडलं तर एकूण किती? 24 काय असणार आहे? तर ते लीप वर्ष असणार आहेत 100 वर्षामध्ये. हे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्स. म्हणजे हे दोन वाक्य आपल्याला एकत्रित करायचे आहेत. तर काय दिले? द न्यू प्लेअर वॉज इंज्युअर्ड. म्हणजे नवीन जो खेळाडू होता तर तो म्हणजे त्याला काय तर लागलं, तो इंज्युअर्ड झाला. डॅश ही वॉज कॉल्ड ऑफ द फील्ड. म्हणून त्याला मैदानातून बाहेर बोलवण्यात आले. म्हणजे हे जर संपूर्ण जर म्हणजे त्याला लागल्यामुळे म्हणजे काय लागले म्हणून म्हणजे काय म्हणू शकतो? ॲज द न्यू प्लेअर वॉज इंज्युअर्ड. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? ॲज द न्यू प्लेअर वॉज इंज्युअर्ड ही वॉज कॉल्ड ऑफ द फील्ड. म्हणजे ॲजने काय आपण हे वाक्य एकत्र करू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय होईल? म्हणजे नवीन खेळाडू जखमी झाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर बोलवण्यात आले असं आपण म्हणतो. म्हणजे नवीन खेळाडू जखमी झाल्यामुळे तर त्यासाठी आपण ॲज वापरतो. म्हणजे ॲज द न्यू प्लेअर वॉज इंज्युअर्ड ही वॉज कॉल्ड ऑफ द फील्ड. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न काय आहे? महाराष्ट्रामधून कला अभिनय चित्रपट या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2019साठी खालीपैकी कोणाची निवड करण्यात आली होती? तर कला अभिनय चित्रपट यासाठी मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्कार 2019साठी निवड करण्यात आली होती. तर पद्म पुरस्कार हे महत्त्वाचे आहेत. तर दरवर्षी ते कोणाला कशामध्ये कोणत्या क्षेत्रात दिले जातात हे तुम्ही लक्षात ठेवा. मग त्या व्यक्तीचं नाव देखील विचारू शकतात. तर कोणत्या क्षेत्रासाठी दिला हे देखील विचारू शकतात आणि कोणत्या साली दिला हे देखील विचारू शकतात. म्हणजे 3 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात पद्म पुरस्कारावरती. त्यामुळे तो व्यवस्थित करून ठेवा. तसेच तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. तर आजच्या या आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे. काय आहे? पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. तर कोणते अव्यय वापरला आहे ते ओळखायचं आहे. तर अरे रे किती दुःखद अंत झाला त्याचा. तर इथे काय आपल्या भावना इथे व्यक्त केलेल्या आहेत. तर भावना कशामध्ये? तर आपण उद्गार म्हणजे केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करून आपण भावना व्यक्त करतो. म्हणजे हे उद्गारवाचक चिन्ह जिथे असतं तर तिथे केवलप्रयोगी अव्यय असतं. म्हणजे हे केवलप्रयोगी अव्ययाचं वाक्य आहे. अरे रे किती दुःखद अंत झाला त्याचा. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं काय असेल तर म्हणजे केवलप्रयोगी वाक्याचा अव्ययाचा प्रकार असेल. तर मित्रांनो आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे तर 20 जुलै 2019चा हा पेपर आहे. तर मित्रांनो तर त्याचा आज आपण ते भाग 1 पाहिला, ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पहिले 25 प्रश्न पाहिलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.